आज आपण पाहणार आहोत वाटाण्याचा पराठा कसा बनवायचा. त्याच्यासाठी वाटाणे घ्यायचे, त्याला तेल मीठ लावून चांगले भाजून घ्यायचे. मसाल्यासाठी कांदा घ्यायचा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट चांगली करून ठेवायची. नंतर जे वाटाणा होता तो साईडला थंड करायला ठेवायचा. तोपर्यंत पीठ भिजून घ्यायचं, ते मीठ टाकून चांगले पीठ भिजून ठेवायचं. इकडे थंड झालेला वाटाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा, त्याला थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं. जास्त खूपच बारीक करायचं नाही. नंतर कढई घ्यायची, त्याच्यात जिरे मोहरी टाकायचा, कांदा टाकायचा. कांदा ते चांगलं थोडंसं परतल्यानंतर थोडं आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट टाकून झाल्याच्या नंतर हळद, जिरेपूड, धनेपूड आणि लाल तिखट टाकून मस्त त्याला असं फ्राय करून घ्यायचं. अजून थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर लगेच त्याच्यात आपण टोमॅटो पण घालून घ्यायचं. टोमॅटो नंतर मीठ टाकायचं, चांगलं फ्राय करायचं आणि नंतर सारण केलेलं पण त्याच्यामध्ये टाकून चांगलं त्याला परतून घ्यायचं. चांगलं परतल्यानंतर इकडे कणकेचा एक आपण गोळा करून घ्यायचा, त्याच्यात सारण भरून घ्यायचं आणि सारण भरून चांगला मस्त असा पराठा लाटून घ्यायचा. पराठा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा. आपण ते सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर, दह्याबरोबर खाऊ शकतो. तर चला.